भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये बंद दारात चर्चा झालेली आहे। तब्बल 1.5 तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। छगन भुजबळ नाशिकमधून महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू असतानाच ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। दरम्यान छगन भुजबळ मित्रपक्षाचेच आहेत आणि त्यामुळे आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे असं सानप यांनी म्हटलेलं आहे। अधिकची माहिती आपल्याला तबरेज शेख देत आहे। तबरेज, भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं कळतंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? बरोबर आहे, काल दुपारी भाजपचे आमदार बाळासाहेब सानप आणि छगन भुजबळ यांच्यात जवळपास 1.5 तास बंद चर्चा झालेली आहे। भुजबळ फॉर्मवर काल दुपारी ही चर्चा झालेली आहे। भुजबळ साहेब हे महायुतीचे असल्यामुळे आणि आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा आहे, निवडून आणायचं आहे, यासाठी हे भेट घेण्यात आलेली आहे आणि काल दुपारी ही भेट घेण्यात आलेली आहे। एकूणच महायुतीचा अद्यापही नाशिकमध्ये उमेदवार डिक्लेअर झालेला नाहीये। छगन भुजबळच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। छगन भुजबळ यांना नाशिकची उमेदवारी मिळणार आहे आणि यानंतर आता काल बाळासाहेब सानप यांची भेट झालेली आहे आणि या भेटीला अधिक महत्व वाढलेलं आहे, कारण बाळासाहेब सानप गेल्या अनेक दिवसापासून भाजपमध्ये देखील नाराज होते आणि त्यांना डावलण्यात आलेलं होतं अशी देखील चर्चा होती। आणि काल दुपारी बाळासाहेब सानप भेटीत नेमकं काय झालेलं आहे याची आता माहिती लवकरच उलगडेल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। नाशिकमध्ये अतिशय मोठी घडामोड, भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आता बंद दारात चर्चा झालेली आहे। तब्बल 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। छगन भुजबळ नाशिकमधून महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू असतानाच या भेटीला आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे। छगन भुजबळ हे मित्रपक्षाचेच आहेत आणि त्यामुळे आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे असं मत यावेळी सानप यांनी मात्र मांडलेलं आहे।